नमस्कार. स्वागत आहे तुमचे आपल्या ओमकार कॉम्प्युटर या चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत GCC TBC इंग्लिश 30 या विषयाचे लेटर पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. इथे तुम्हाला डाव्या बाजूला क्वेश्चन पेपर आणि उजव्या बाजूला आन्सर शीट दिलेली आहे. यामध्ये तुम्हाला सुरुवातीला संपूर्ण लेटर टाईप करून घ्यायचे आहे. सुरुवातीला कंपनीचे जे नाव आहे ते टाईप करताना कॅपिटलमध्ये टाईप करायचे आहे. त्यानंतर डाव्या बाजूला पूर्ण लेटर टाईप करून घ्या. रेफरन्स नंबर आणि डेट हे टाईप करत असताना एकही स्पेस द्यायचा नाही, तसेच स्पेस न देता टाईप करा. आता सुरुवातीला एंटर मारून घ्यायचे आहेत. कंपनीच्या नावाखाली कंपनीच्या ॲड्रेस नंतर जो एक एंटर आहे तो एंटर मारायचा. डेट नंतर एक एंटर, टूच्या ॲड्रेस नंतर एक एंटर आणि रेफरन्स नंतर एक एंटर, असे वरती एकूण 4 एंटर आहेत. आणि युअर्स फेथफुली नंतर 2 एंटर. संपूर्ण लेटरमध्ये तुम्हाला एकूण 6 एंटर आहेत. त्यापेक्षा एकही एक्स्ट्रा एंटर आपल्याला मारायचा नाही. आता आपल्याला कंपनीचं जे नाव आहे ते सिलेक्ट करून बोल्ड आणि अंडरलाईन त्याला करून द्यायचे आहे. जसं आपल्याला क्वेश्चन पेपरमध्ये फॉर्मॅटिंग दिलं आहे तसंच आपल्याला करायचं आहे. बोल्ड असेल तर बोल्ड करायचं, अंडरलाईन असेल तर अंडरलाईन करायची. आणि आता कंपनीचं नाव आणि ॲड्रेस सिलेक्ट करून आपल्याला सेंटर अलाइनमेंट द्यायची आहे. आता रेफरन्स आणि डेट नंतर रेफरन्स आणि डेट यांच्यामध्ये आपल्याला 3 टॅब द्यायचे आहेत. कमीत कमी 3 टॅब आणि जास्तीत जास्त 4 टॅब. आपण त्याला तिथे जास्तीत जास्त 4 टॅब दिलेले आहेत. त्याच्यानंतर टूचा जो ॲड्रेस आहे, टू द मॅनेजर बँक, हे जे आहे ते आहे असंच ठेवायचं. इथे काहीही चेंज करायचं नाही. सब्जेक्टला 2 टॅब आणि रेफरन्सला 2 टॅब आहेत. सब्जेक्टला 2 टॅब दिल्यानंतर बोल्ड करून घेणे आणि रेफरन्सला सुद्धा बोल्ड करणे. त्याच्यानंतर डिअर सर नंतर पॅरेग्राफमध्ये जिथे जिथे पॅरेग्राफला तुम्हाला टॅब दिलेला आहे तो टॅब मारून घ्यायचा. थँकिंग यूला टॅब आहे तर थँकिंग यूला सुद्धा तो टॅब मारून घ्यायचा. त्याच्यानंतर युअर्स फेथफुली आणि मॅनेजर हे जे आहे ते दोन्ही सिलेक्ट करून घ्यायचे आणि त्याला रुलरचा जो आपला इंटेंट आहे तो सिलेक्ट करायचा. त्याच्या खाली जी आडवी पट्टी आहे, चौकोन आहे, तो वरचा भाग पकडला आहे किंवा खालचा भाग असा पकडलेला आहे, अर्धा नको, पूर्ण उचलून आपल्याला 3.5च्या ह्याच्यात न्यायचा आहे. 3.5 ला नेऊन ठेवायचा आणि सेंटर अलाइनमेंट द्यायची. त्याचं सिलेक्शन लगेच काढायचं नाही.
युअर्स फेथफुली आणि मॅनेजर हे 3.5 आणि सेंटर अलाइनमेंटच पाहिजे आहे त्याला. हे पूर्ण झाल्यानंतर आपल्या पॅरेग्राफ मध्ये अलाइनमेंट जस्टिफाय करून घ्यायची आहे. एनक्लोज नील आहे ते तसंच ठेवायचं आहे, तिथे काहीही चेंज करायचं नाही. ते आहे ते डाव्या साईडला करायचं आहे. आणि संपूर्ण आपल्या लेटरमध्ये काय स्पेलिंग मिस्टेक असतील तर त्या स्पेलिंग मिस्टेक चेंज करून घ्यायच्या आणि संपूर्ण लेटर झाले की आपले सबमिट करायचे.